नमस्कार मित्रांनो, मी आपली संगम स्वागत करत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे, आपण सिद्धेश्वर यात्रेमध्ये गेलो होतो आणि फुल मस्ती मज्जा करून आलेलो आहोत. आणि तिथून मी काय काय शॉपिंग केलेली आहे हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर चला मग पाहूया मी काय काय घेतले ते. तर मित्रांनो, एवढी मी शॉपिंग करून आलेली आहे 4 कॅरी बॅग भरून. तर चला आपण एक एक पाहूया की मी काय काय आणले. तर मित्रांनो, हे बघा मी एवढी शॉपिंग केलेली आहे, असं मस्त मांडून ठेवलेलं आहे. पहा, एवढी भरपूर सारी शॉपिंग माझी झालेली आहे यात्रेमधून करून. तर मित्रांनो पहा, एवढी सारी मी मस्त अशी शॉपिंग यात्रेतून केलेली आहे. सगळ्यात जास्त मला आवडलेला हार म्हणजे हे पहा, हे वाला किती सुंदर आहे, नवीन ट्रेंडिंग. हा मला खूप जास्त आवडला होता. अगोदर तुम्हाला मी हार दाखवते. हा एक आपण दाखवलेला आहे. त्याच्यानंतर हे पहा, हा एक सुंदर असा मी घेतलेला आहे मोत्यांचा हार. आणि याच डिझाईन मध्ये आपण आणखीन एक मल्टी कलरचा घेतलाय, तो पण तुम्हाला दाखवते. हे बघा, हा एक घेतलेला आहे त्याच डिझाईन मध्ये मल्टी कलर मध्ये. आपल्याला व्हिडिओ शूट करण्यासाठी मस्त खूप छान छान अशी ज्वेलरी तिथे आली होती. आणि त्याच्यानंतर हे हारामध्ये मी घेतलेला आहे हे वाले एक मंगळसूत्र, जे की आपल्याला व्हिडिओ शूट साठी लागणार आहे, त्याच्यासाठी मी घेतलेला आहे. एकदम छान आपल्याला भेटले. आणि आता त्याच्यानंतर हे 2 छोट्याशा आपल्या गळ्यातल्या मोत्याच्या माळा घेतलेल्या आहेत. एक माझ्यासाठी घेतली, एक माझ्या दीदीच्या मुलीसाठी घेतलेली आहे मी. आणि हे पहा, हे एक आपल्याला नवरात्रीमध्ये लागते ना आपल्या शूट साठी वगैरे, त्याच्यामुळे हे घेतलेलं आहे मी आपल्या नवरात्रीसाठी. आणि हे पहा, हे एक ब्रासलेट घेतलेला आहे फुलपाखरासारखा, फुलपाखराचे एक ब्रासलेट. आणि हे एक सिंपल वाला. हे असे 2 वाले ब्रासलेट मी घेतलेत. मी कारण जास्त लेवत नाही तरी पण घेतलेले आहेत. आणि तशा टाइप मध्ये हे बघा, हे बांगडीवाले ब्रासलेट, हे बांगडीवाले पण मी घेतलेले आहेत. हे मी फर्स्ट टाइम घेतलेत. मी असं काही यूज करत नाही, पण आपण व्हिडिओ साठी वगैरे शूट साठी कधीतरी यूज करू म्हणून मी घेतलेला आहे. आणि हे पहा, ही बुचड्याची पिन किती सुंदर आहे, मला खूप जास्त आवडली. हे पहा किती सुंदर दिसत आहे. ही बुचड्याची पिन आपण घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर मी घेतलेले आहेत हे पहा, हे फुलपाखरू. हे फुलपाखरू मस्त हे पहा असे हलतात, खूपच छान आहेत. किती सुंदर आहेत हे फुलपाखरू, मला खूप जास्त आवडले. मस्तच होते, त्याच्यामुळे मी घेतलेले आहेत. आणि तुम्हाला आता दाखवते माझे कानातली साडीची पिन दाखवते अगोदर. हे पहा, ही आहे साडीची पिन. हे एक माझ्यासाठी आणि अशाच आणखीन 2 घेतलेले आहेत माझ्या दीदींसाठी, त्यांना माझ्याकडून गिफ्ट देण्यासाठी. हे पहा किती सुंदर अशी मोराची साडीची पिन आहे, हे पण मला खूप आवडली म्हणून आपण घेतलेली आहे. आता आपण पाहूया माझ्या पूर्ण कानातले जे मी घेतलेत ते, म्हणजे मी शूटच्या हिशोबानेच घेतलेत. हे पहा, हे घेतलेलं आहे आपण असं मोत्यामधून. हे कानातले म्हणजे मला झुमकेच आवडतात थोडे जास्त, त्याच्यामुळे मी झुमके प्रकार जास्त घेतलाय. आणि त्याच्यानंतर हे एक घेतलेला आहे मी, हा एक झुमका टाइप. मग अशा मधूनच वेगवेगळे डिझाईन्स घेतलेत. मध्ये असेच झुमक्यामधून मोत्याचेच वेगवेगळे डिझाईन आपण हे 4 डिझाईन घेतलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये पहा, हे दाखवते. हे पहा, हे एक असं साडीवरती आपल्याला खूप छान दिसते, त्याच्यामुळे हे घेतलेलं आहे मी साडीवर घालण्यासाठी. हे झुमके दाखवले का, हे बघा, हे पण झुमके किती सुंदर आहेत. पुन्हा असे आपण झुमके टाइप घेतलेत. आणि आपल्याला डेली यूज साठी पण भरपूर असे मी छोटे छोटे कानातले घेतलेले आहेत. हे पहा, हे एक आहे छोटंसं डेली यूजचं कानातलं. आणि त्याच्यानंतर हे पहा, हे घेतलेलं आहे. छान आहेत का, तुम्हाला कसे वाटत आहेत सांगा, माझी चॉईस. मला जे जे आवडलं ते मी पटपट घेतलेलं आहे. हे पहा, हे एक घेतलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण हे पण घेतलेलं आहे एक कानातलं. आणि मग त्याच्यानंतर थोडेसे लांबवाले म्हटलं तर हे असे पण मला अडकवायचे कानामध्ये आवडतात, त्याच्यामुळे ते एक घेतलेलं आहे. आणि हा जो आहे हा सुई दोरा, हे मी फर्स्ट टाइम घेतलाय. सुई दोरा हे मी कधीच यूज केला नाही, हे पण आपण आता यूज करून बघूया, ट्राय करूया नवीन नवीन कानातले. आणि हे पहा, हे घेतलेलं आहे फुलपाखरू. आणि याच्यामध्येच मी आणखीन एक ब्लॅक कलरचं घेतलेलं आहे. हे पहा, एक ब्लॅक कलर.
आणि हे काय म्हणतात, हे एक मोराचे पण असे स्टड आहेत म्हणजे घालायचे, खूपच सुंदर आहेत, हे पण आवडले मला. आणि हे बघा, हे काहीच आपले छोटेसे असे कानातले. मला जास्त कानातले लागतात कारण मला आवडत नाही तेवढं. हे घेतलेलं आहे, तरी पण मी घेतलंय कारण मला शूट साठी लागतं, नाहीतर नंतर छान भेटत नाही त्याच्यामुळे. हे पण किती सुंदर आहे, आपल्याला मस्त असे कानातले आपल्याला भेटलेले आहेत. हे पहा, हे रिंग टाइप मध्ये, हे पण एकदम सुंदर असं आणि एकदम छान. एवढं घेतले पण मस्त सगळं रिझनेबल प्राइस मध्ये होतं म्हणून मी घेतले एकदाच. आणि हे पहा, हे पण आपण रिंग घेतलेले आहेत छान. आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते, हा घेतलेला आहे एक कमरबंद. आता मी काही यूज करत नाही पण आपल्याला शूट साठी लागणार आहे त्याच्यासाठी मी घेतलेला आहे एक कमरबंद. मग त्याच्यानंतर घेतलेले आहेत हे आपल्या छोट्याशा अशा बटरफ्लायच्या पिना आहेत, ह्या एक आणि हे एक येलो आणि पिंक कलरचं हे घेतलंय. आणि मग हे एक अशा घेतलेल्या आहेत, हे छोट्यावाल्या कधीतरी यूज करायला. आणि एक माझ्या दीदीच्या मुलीसाठी घेतलेल्या आहे. हे पहा, अशा प्रकारे आपण मस्त शॉपिंग केलेली आहे. आणि हे जे आहेत हे आपले काचवाले, हे नवरात्रीमध्ये आपल्याला मस्त यूज साठी येतात, त्याच्यामुळे मी हे घेतलेले आहेत. असे 2-3 सेट घेतले. ते पहा, काचचे सर्व ज्वेलरी आपल्याला एकदम भारी भेटलेली आहे मस्तच, त्याच्यामुळे मी घेऊन टाकली एकदाच. कारण आता मी नंतर घेणारच नाही, मी असं शॉपिंग करत नाही, पण व्हिडिओ साठी मला लागणार होतं, यूज मध्ये येणारच आहेत गोष्टी, त्याच्यामुळे मी घेतलेले आहेत. कारण हेच मग आपल्याला घालता येतात. हे पहा, हे असे छोटेसे बटरफ्लाय वाले किती सुंदर असे क्लचर आहेत. हे मी माझ्यासाठी आणि माझ्या बहिणीसाठी पण घेतलेले आहेत, दोघींसाठी. हा, आणि आणखीन हे एक घेतलेलं आहे त्या दोघींना, हे माझ्या 2 बहिणींसाठी घेतलेलं आहे. आणि हे एक मला आणि माझ्या दीदीच्या मुलीला, आणि हे एक माझ्या दीदीच्या मुलीला, असं आम्ही घेतलेला आहे बेल्ट. आणि हे पण आपल्याला भेटलेलं आहे चांगलंच तिथं. आणि हे एक आपण घेतलेली आहे साडीची पिन. अशा प्रकारे मित्रांनो, मी एवढी सारी फर्स्ट टाइम एवढी सारी मी शॉपिंग केलेली आहे. आता 1-2 वर्ष तर मी काहीच घेणार नाही, कुठे पण यात्रा भरली तरी. आता भरपूर आपली शॉपिंग झालेली आहे, मस्त फुल एन्जॉय केलेला आहे मी. खूप सारी शॉपिंग केली मनसोक्त, खूप छान वाटलं. आणि हे हे दाखवले का मी फुलाचं, हे पण मला आवडलं होतं एकदम मस्त. आता हे बघा, एवढी सुंदर आपण शॉपिंग सर्व झालेली आहे आणि खूप छान वाटलं यात्रेमध्ये फिरून. तुम्ही यात्रेचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच यात्रेचा व्हिडिओ पण पहा, तुम्हाला पण आवडेलच. खूप मस्त फुल एन्जॉय केलेली आहे आणि पाळणे पण किती भारी आले होते, सर्व आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, तुम्ही पण नक्कीच पहा. तर मित्रांनो, आपण ही यात्रेमधून आणलेली बंदूक माझ्या लहान भावासाठी, तर चला ही कशी आहे आपण ट्राय करूया. हे बघा, मस्त आहे. हे पहा, मस्त असे गनशॉट आपल्याला निघत आहेत. हे ओरिजिनल इफेक्ट द्यायला आहे. हे बघा, असं पूर्ण. तुम्हाला माझा छोटा भाऊ माहित आहे ना, किती छोटा आहे ते. एवढा छोट्या भावाला एवढं छोटी बंदूक आणलेली आहे आपण मस्त अशी. हे पहा कशी भारी. इथून आपल्याला असं ह्या मध्ये गोट्या टाकायच्या इथं, हे बंद करून ठेवायचं इथं. आता हे धरून बंदूक आपल्याला लोड करायची, लोड केलेली आहे. आता इथं आपण शॉट मारूया. हे पहा, अजून लोड, अजून शॉट. भारी आहे, खेळायला मजा यायला. पण हे कुणी पण खेळू शकते, मजा यायला खेळायला. तर मित्रांनो, आता जेवण झालेलं आहे. जेवण करून बघतो तर खूप जास्त असं वारं सुटलेलं आहे. हे बघा, आता खूप जास्त आता पावसाचं वातावरण झालंय. पाऊस आता येणारच आहे. डेंजर वारं सुटलेलं आहे, विजा चमकायला लागल्यात. अचानक पाऊस आलेला आहे. आम्ही शेताकडे जाणार होतो, पण पाऊस डेंजर आता येणार आहे. वारं वावदान सुटलेलं आहे. पहा, हे बघा, पूर्ण आभाळ आलेला आहे आता वरती. आता पाऊस येईलच. आपला शेताकडे जायचा प्लॅन आजचा कॅन्सल झालेला आहे. हे पहा, पूर्ण वारं सुटले जास्त. तर मित्रांनो, शेताकडे जायचं कॅन्सल झालेलं आहे, त्याच्यामुळे मी माझ्या मम्मीला एक काम लावलेलं आहे आणि ती काय शिवत आहे हे पहा. आणि ती
माझ्यासाठी काय शिवणार आहे तुम्हाला समोर पाहायला भेटेल. तर माझ्या मम्मीचं शिवणं झाल्यानंतर माझे मिस्टर पण थोडंसं ट्राय करत आहेत, मम्मीला विचारून शिवत आहेत. त्यांना पण थोडंफार शिवायला जमतंय. हे पहा, ते पण मस्त शिवत होते माझ्यासाठी. मम्मी आणि माझ्या मिस्टरांनी दोघांनी मिळून माझ्यासाठी हे शिवलेलं आहे. हे काय आहे चला आपण पाहूया. तर मित्रांनो, माझ्या मम्मीने हे बघा हा शिवलेला आहे मला फ्रॉक टाईप पेटीकोट. अगोदर लहानपणी याला पेटीकोटच म्हणत होते, पण आता काय पेटीकोट म्हणत नाहीत ना, पेटीकोटच म्हणतात. तर पेटीकोट कोण कोण साडीच्या खालची परकरलं होतं त्याला पण म्हणतात, पण आम्ही अगोदर लहानपणी याला पेटीकोट म्हणत होतो. आणि अगोदर मम्मी आम्हाला असंच शिवून द्यायची. त्याच्यामुळे मला खूप अशी इच्छा झाली होती की मला अगोदरच्या सारखं मम्मी मला शिवून दे, मला उन्हाळ्यामध्ये घालायला. त्याच्यामुळे मी मम्मीला म्हटलं, मम्मीने मला शिवून दिलेलं आहे. आता आपलं एक तयार झालेलं आहे, आणखीन एक तयार व्हायचं बाकी आहे रेड कलरचं. असे मी 2 माझ्या मम्मीकडून शिवून घेतलेले आहेत. कसे वाटत आहेत तुम्ही मला नक्कीच सांगा. हे पहा, पूर्ण असं लहानपणीच्या आठवणी ह्या सगळ्या. खूप छान वाटत आहे मला, तर मी खूप खुश झाली आहे मला हे मम्मीने शिवलंय म्हणून. खूपच भारी वाटत आहे. तुम्हाला कसं वाटत आहे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि कसा वाटला तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ हे पण मला तुम्ही नक्कीच सांगा. आणि माझी शॉपिंग कशी वाटली, तुम्हाला काय आवडलं सगळ्यात जास्त हे पण मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली संगम या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि असंच सपोर्ट करत राहा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.